विधानसभा चुनाव के बाद राजनीति से जुड़े कई बड़े चेहरे विभिन्न मुद्दों पर बात करते नजर आ रहे हैं। उसी क्रम में उत्तर नागपुर विधानसभा क्षेत्र से भाजपा के उम्मीदवार रह चुके डॉक्टर मिलिंद माने इन्होंने भी पत्र परिषद आयोजित कर विभिन्न विषयों पर बात की। आइए जानते हैं क्या कहा मिलिंद माने ने। नमस्कार पत्रकार बंधू, मी आज आपणासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीनेच आलेलो आहे। पण मी एकटा आहे, कारण मागची जी विधानसभा निवडणूक झाली उत्तर नागपूरमध्ये मला 99,410 मते मिळाली। मी दुसऱ्या क्रमांकावर राहिलो। जनतेने जो कौल दिलेला आहे तो मला मान्य आहे, परंतु या निवडणूक प्रचारादरम्यान माझ्यावर माझे निकटतम विरोधी जे निवडून आले त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत आरोप केलेले आहेत। काही खोटे नॅरेटिव्ह त्यांनी माझ्या या निवडणुकीमध्ये पसरवले। या नॅरेटिव्हच्या संदर्भामध्ये जर मी माझं एक्सप्लेनेशन दिलं नाही, खुलासे केले नाही, तर ते कायमस्वरूपी सेट होण्याची शक्यता आहे। त्यासाठी माझ्या ज्या भावना आहेत आपल्या माध्यमातून जनतेसमोर जाव्यात, यासाठी मी पत्र परिषद आयोजित केली आहे। सर्वात पहिला तरी जो नॅरेटिव्ह माझ्याबद्दलचा माझ्या मतदारसंघामध्ये जो सेट केलेला आहे तो की डॉक्टर मिलिंद माने हे बौद्ध नसून मातंग समाजाचे आहेत। वास्तविक पाहता हा नॅरेटिव्ह मागच्या 2 निवडणुकांपासून त्यांनी सातत्याने पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे। याही निवडणुकांमध्ये त्यांनी डॉक्टर मिलिंद माने हे बौद्ध समाजाचे नाही आहेत, महाराज जातीचे नाही आहेत आणि हे मातंग असून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे आणि ते हिंदू आहेत, अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी माझ्याविषयी माझ्या 1,10,000 मतदाते जे बौद्ध समाजाचे आहेत त्या समाजामध्ये त्यांनी पसरविला। वास्तविक पाहता मी महार जातीचाच आहे। माझा धर्म जो आहे तो बौद्ध धर्म आहे। माझ्या आई वडिलांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 साली येऊन दीक्षा घेतली आहे आणि जेव्हा माझं शाळेत नाव टाकलं गेलं होतं तेव्हा शाळेच्या रजिस्टरवर त्यांनी जातीच्या कॉलममध्ये बौद्ध हे लिहिलेलं आहे। तर मला मात्र जेव्हा निवडणुका राजकीय जीवनात यावं लागलं, तर जेव्हा कास्ट व्हॅलिडिटी कडे मी जेव्हा अर्ज केला तर मला महार जातीचं वैधता प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि कारण वडिलांची जात जी आहे ती महारच आणि आजोबांची सुद्धा जी आहे ती महारच असल्या कारणाने कास्ट व्हॅलिडिटीच्या कॉलममध्ये मला महार जातीचीच वैधता प्रमाणपत्र मिळालं। कारण बौद्ध हा धर्म आहे आणि ज्या 59 जाती आहेत त्यामध्ये बौद्ध ही जात कुठेही लिहिलेली नाही आहे, म्हणून मला महार जातीचा वैधतेचा दाखला मिळालेला आहे। तोच दाखला मी या सर्व निवडणुकांमध्ये मी दिलेला आहे। तर माझ्या बौद्ध समाजाला माझी नम्र विनंती आहे की जो माझ्याविषयी जो खोटा अपप्रचार जातीविषयी त्यांनी केलेला आहे तो आपण निराधार मानावा। कुणीही माझी जात माहिती अधिकाऱ्याकडे माझा जातीचा दाखला मिळवू शकतो आणि ती तपासून पाहू शकतो। हे अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिगत मला लांछन लावावं अशा पद्धतीचं हे खोटं नॅरेटिव्ह त्यांनी पसरविलेलं होतं। त्याबद्दल हा माझा नंबर 1 चा खुलासा। नंबर 2, माझा एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। एका व्यक्तीचे मी पाय धुत आहे असा तो व्हिडिओ होता। वास्तविक पाहता हा व्हिडिओ जो आहे मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्यानंतर त्या व्हिडिओची सत्यता मी आपल्याला सांगतो आहे की तो ज्या व्यक्तीचे मी चरण धुतले वास्तविक तो पक्षाचा कार्यक्रम होता। माननीय पंतप्रधान महोदयांनी नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या निवासस्थानी एका अनुसूचित जातीच्या सफाई कामगाराला त्या ठिकाणी आपल्या निवासस्थानी बोलवून त्याचे पाय धुतले आणि हा कार्यक्रम आमच्या पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी, खासदारांनी
आमदारांनी, माजी आमदारांनी आणि प्रमुख नेत्यांनी राबवावा असा पक्ष आदेशच होता. त्यानुसार मी माझ्या मतदारसंघातील इंदोरा येथील सुदर्शन कॉलनीतील एक सफाई कामगार यांची निवड केली आणि या सफाई कामगारांना त्यांच्याच कॉलनीमध्ये असलेलं एक देवी मंदिर होतं. त्या देवी मंदिरामध्ये मी बोलवलं. शहराचे अध्यक्ष प्रवीण दटके साहेब होते आणि प्रवीण दटके साहेबांना मी बोलवणं घातलं आणि त्या माणसाचे आम्ही पहिले प्रवीण दटके साहेबांनी पाय धुतले आणि त्यानंतर मी देखील पाय धुतले आणि त्या माणसाचा आम्ही शाल श्रीफळ देऊन, नवीन कपडे देऊन आणि एक प्रशस्ती पत्र देऊन, स्मृतिचिन्ह देऊन आम्ही त्यांचा सन्मान केला. त्या माणसाची निवड, त्या माणसाचं नाव श्री अभिजित तांबे. ते त्याच वस्तीमध्ये राहतात. वास्तविक त्याची निवड आम्ही महानगरपालिकेच्या रजिस्टरवरून केलेली की त्या व्यक्तीने जवळपास कोरोना काळामध्ये 500च्या वर जे शव जे आहेत मेओ मेडिकलमधून घेऊन शववाहिनीमध्ये टाकून प्रत्येक घाटावर त्यांनी पोहोचवले. व्हिडिओच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या नातेवाईकांना आपल्या नातेवाईकांचे चेहरे दाखवले, चेहरे आयडेंटिफाय केले. नंतर त्यांनी अंत्यसंस्कार केला. अंत्यसंस्कार केल्यानंतर जेव्हा पती पत्नीची लाश घेत नव्हता, पत्नी पतीची लाश स्वीकारत नव्हता, मुलं बाळं आई वडिलांचे शव घेत नव्हते, अशा काळात त्या कर्मचाऱ्यांनी PPE किट घालून अशा सर्व मृतदेहांचे त्यांनी अंत्यसंस्कार केले आणि अस्थि विसर्जन सुद्धा त्यांनीच केले. कारण अस्थि सुद्धा मुलं स्वीकारायला आई वडिलांच्या पती पत्नी हे तयार नव्हते. अशा महान कार्य ज्या सफाई कामगारांनी केलं त्याची आम्ही निवड केली. त्याचं हे ईश्वरीय कार्य म्हणून आम्ही त्याचे चरण धुतले. वास्तविक अभिजित तांबे हे अनुसूचित जातीचेच, मी देखील अनुसूचित जातीचा. एका अनुसूचित जातीच्या माणसानं अनुसूचित जाती माणसाचे पाय धुतले म्हणजे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुठे अपमान केला असं नाही आहे. दुसरी गोष्ट, मी माझ्या समाजाचा कुठे अपमान केलेला आहे हे पण नाही आहे. मला त्यांनी म्हणजे लाचार डॉक्टर मिलिंद माने, मला त्यांनी मनुवादी डॉक्टर मिलिंद माने अशी शेरके विशेषणं वापरून मला माझ्या समाजामध्ये त्यांनी बदनाम केलं. वास्तविक हा व्हिडिओला उत्तर मी व्हिडिओ क्लिप काढून दिली, परंतु ती तेवढ्या प्रमाणात काही व्हायरल झाली नाही. पण लोकांना ही सत्यता कळावी की मी कोणत्या माणसाचे पाय धुतले. मी एखाद्या ब्राह्मण भटजीचे पाय धुतले असते किंवा एखाद्या ब्राह्मणाचे पाय धुतले असते तर मी कदाचित दोषी असतो. परंतु मी अशा महान व्यक्तीचे पाय धुतले की ज्या मानवतेला काळीमा फासणारे नातेसंबंध जेव्हा कोरोना काळामध्ये उपयोगात येत होते तर त्या नात्यापलीकडे जाऊन ज्या व्यक्तीने सेवा केली अशा व्यक्तीचे पाय धुतले तर मी काही चूक केली असं मला वाटत नाही. म्हणून समाजाने हे देखील लक्षात घ्यावं अशी माझी नम्रतेची विनंती आहे. नंतर माझ्याबद्दलचा एक अपप्रचार हाही करण्यात आला की डॉक्टर मिलिंद माने हे डमी उमेदवार आहेत. वास्तविक पाहता श्री वीरेंद्र कुकरेजाजी, विकी कुकरेजा त्यांना म्हणतात, ते या शहरातले नामांकित बांधकाम व्यवसायी आहेत. तर ते आमच्या पक्षाचे व्यापारी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुद्धा आहेत. ते पक्षाने त्यांची माझ्या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेमध्ये संयोजक म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलं होतं आणि प्रभारी म्हणून माजी आमदार श्री गिरीश व्यास साहेबांना या प्रचार मोहिमेमध्ये नियुक्त करण्यात आलं होतं. या दोघांना उत्तर नागपूरची जबाबदारी पक्षाने दिलेली होती आणि आमचे गणेश कांतुडे साहेब मंडळ अध्यक्ष हे सुद्धा ह्या प्रचार यंत्रणेमध्ये भाग घेत होते. आणि असं सर्व ही सिस्टम असते, आमच्या पक्षाची ही सिस्टम आहे. वास्तविक वीरेंद्र कुकरेजा हे जरी म्हणजे बिल्डर असले किंवा श्रीमंत व्यावसायिक जरी असले, परंतु पक्षाने त्यांना जी भूमिका दिली होती ती त्यांनी चोखपणे आणि अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडली. वास्तविक जनतेमध्ये त्यांच्याबद्दल म्हणजे डॉक्टर मिलिंद माने हे उमेदवार नाहीत, हे डमी उमेदवार आहेत. त्यांचा खरा उमेदवार विकी कुकरेजा आहे. खरा आमदारकीची निवडणूक विकी कुकरेजा लढवतो आहे. मिलिंद माने हे फक्त त्यांच्या हातचे खेळणे आहे किंवा त्यांचे कारकून आहे. अशा पद्धतीच्या शेलके विशेषण वापरून
माझ्याबद्दलचा अपप्रचार करण्यात आला. वास्तविक वीरेंद्र कुकरेजा साहेब हे काही याच निवडणुकीचे माझे प्रचारक संयोजक म्हणून नव्हते. या आधीच्या दोन निवडणुका झाल्या 2014 मध्ये तेच माझे संयोजक होते आणि 2019 मध्ये सुद्धा ते संयोजक होते. मी 2014 मध्ये निवडून आलो. 19 मध्ये मी दुसऱ्या क्रमांकावर राहिलो. यावेळेस मी दुसऱ्या क्रमांकावर राहिलो आणि 1 लाखावर मतदान घेतलं. तर यामध्ये माझ्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, माझ्या प्रभाऱ्यांनी आणि संयोजकांनी अत्यंत चोख भूमिका पक्षाच्या प्रचारासाठी निभावली. वास्तविक पाहता उत्तर नागपूर हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षासाठी पोषक मतदारसंघ आहेच नाही. 1,10,000 बौद्ध समाजाची मते आहेत, 70,000 मुस्लिम समाजाची मते आहेत, 20,000 ख्रिश्चनांची मते आहेत आणि 15,000 शीख समुदायांची मते आहेत. यावेळेच ही जी निवडणूक झालेली आहे ही निवडणूक हिंदुत्व व्हर्सेस मायनॉरिटी, म्हणजे सर्व मायनॉरिटी एकत्रित आल्या आणि त्यांची मायनॉरिटीची संख्या उत्तर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणून हिंदू तिथे अल्पसंख्याक असल्या कारणानं जी मतदान मला मिळालेले 1 लाख, तर ते भारतीय जनता पक्षाचं शुद्ध मत आहे. याचा अर्थ असा नव्हे की मला मायनॉरिटीच्या लोकांनी मतदान केलं नाही. मला बौद्ध समाजाने भरपूर मतदान केलेलं आहे, मुस्लिमांनी पण केलेलं आहे, ख्रिश्चनांनी केलेलं आहे, पण त्याचं प्रमाण तुलनेमध्ये कमीच होतं. तर त्या कारणाने यावेळेसचा हा जो डमी उमेदवार असल्याचा जो माझ्याबद्दलचा अपप्रचार करण्यात आला हे देखील खोटी बाब आहे हे मी सांगू शकतो. 3ऱ्या क्रमांकावर त्यांनी संघदर्शक डॉक्टर मिलिंद माने असा माझा एक फोटो व्हायरल केला. वास्तविक हा फोटो जो होता रेशीमबागच्या 2019च्या म्हणजे दसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये आम्हा सर्व आमदारांना त्या रेशीमबागच्या कार्यक्रमासाठी बोलविण्यात येतं आणि संघाचे कार्यकर्ते आमच्याकडे येऊन सन्मानाने आम्हाला पत्रिका देतात आणि त्या पत्रिकाचा निमंत्रणाचा आम्ही सन्मान करून आम्ही रेशीमबागच्या पथसंचलनाच्या कार्यक्रमाचं दृश्य आम्ही बघत असतो आणि माननीय जे संघ संचालक जे आहेत मुख्य, तर त्यांचं आम्ही भाषण सुद्धा त्या ठिकाणी ऐकत असतो. त्या ठिकाणी ध्वज म्हणजे प्रणाम होत असताना मी देखील सर्वच ध्वज प्रणाम करतात, मी देखील ध्वज प्रणाम केला. नेमका माझाच फोटो त्या ठिकाणी काढण्यात आला. आता ते एक पत्रकार फोटोग्राफर होते, ते मला ते खूप 1 तासापासून माझा त्या सीन मध्ये कॅप्चर करण्यासाठी वाट बघत होते. आधी मला असं वाटलं की हे पत्रकार फोटोग्राफर माझ्यावर एवढं प्रेम का दाखवत आहे, मला काही शंका आली नाही. परंतु तो फोटो काढला गेला म्हणजे प्रणाम करतानाचा आणि घरी पोहोचण्याआधीच तो फोटो व्हायरल झालेला होता व्हॉट्सअपवर. आणि मी जेव्हा तो फोटो पाहिला संघदर्शक डॉक्टर मिलिंद माने, तर तेव्हा मी म्हणजे समजून गेलो की मला आता चांगल्या तऱ्हेने नॅरेटिव्ह मध्ये घेरल्या गेलेला आहे आणि मी त्याला प्रत्युत्तर काही देऊ शकलो नाही. पण तोच फोटो याही वेळेस माझ्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्हायरल करण्यात आला आणि तो असा भासविण्यात आला की तो आताच्या काळातील असावा म्हणून. तर त्याच्यावरही सुद्धा मला माझ्या समाजामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता माझा जो पक्ष आहे हा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचे जे काही कार्यक्रम राहतात तर मला त्याचा सन्मान करावा लागतो, मला हिंदूंचाही सन्मान करावा लागतो. मी माझे जे मुस्लिम मतदाते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासाठी मी दर्ग्यावरही जाऊन नतमस्तक होतो, मी गुरुद्वारामध्ये जाऊन मत्था टेकतो, मी ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये जाऊन जे येशू हालेलुया म्हणतो, त्याच्यानंतर बौद्ध विहारामध्ये जाऊन वंदना करतो, त्यांना त्रिवार नमस्कार वंदना करतो. मी एक राजकीय नेता असल्या कारणानं माझा मतदाता मला कोराडीच्या देवी मंदिरामध्ये सुद्धा जावं लागलं, कारण कोराडीच्या देवी मंदिरामध्ये एका कार्यकर्त्यांनी 9 दिवस उपवास ठेवले की मला तिकीट मिळू दे आणि मिलिंद माने साहेबांना निवडून येऊ दे. तर त्या माणसाने म्हणूनच मागितले की जर साहेबांना तिकीट मिळाले तर मी देवीच्या मंदिरात घेऊन येईल. तर तो कार्यकर्ता मला देवी मंदिरात घेऊन गेला, माझ्या हातात आरती दिली, मी आरती केली तिथे, कारण मला त्या कार्यकर्त्याचा सन्मान करणे हे महत्वाचं होतं. एक कार्यकर्त्यांनी अनवाणी पायाने जाऊन पंचमुखी हनुमानाला साकडं घातलेलं होतं. त्या कार्यकर्त्याच्या सन्मान ठेवण्यासाठी मला पंचमुखी हनुमानाला देखील जाऊन तिथे वंदन करावं लागलं.
काही कार्यकर्त्यांनी अखंड ज्योत ठेवली माझ्यासाठी, एका मुस्लिम कार्यकर्त्यांनी सकाळी पहाटेची माझ्यासाठी नमाज केली, एका गुरुद्वारामध्ये माझ्यासाठी अरदास ठेवण्यात आलं, एका विहारामध्ये माझ्यासाठी विशेष परित्राण पाठ करण्यात आला. तर हा सर्व धर्मांचा मी सन्मान राखून मी त्या धर्माचे लोक मला जर ती कृती करायला सांगतील, याचा अर्थ मी कुठे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करीत आहे, माझ्या बौद्ध धर्मीयांचा अपमान करीत आहे, किंवा मी काहीतरी वेगळी कृती करीत आहे, असा समज जो माझ्याविषयी तिथे पसरविला गेला तो अत्यंत चुकीचा आहे. हे मला निवेदन या ठिकाणी करायचं आहे. म्हणून मी संघाध्यक्ष डॉक्टर मिलिंद माने, मी कुठे संघाच्या वर्गात गेलेलो नाही, मी काही संघाचा प्रथम द्वितीय तृतीय वर्ग सुद्धा केलेला नाही आहे, किंवा संघाच्या कोणत्या शाखेत जाऊन मी काही तिथे संघ संचालन केलेलं असंही नाही. मी संघाचा गणवेश सुद्धा घातलेला नाही. म्हणजे मी जेव्हाही संघाच्या कार्यक्रमात जातो मंगल वेशामध्ये जातो, कारण त्यांनी तिथे पत्रिकेत लिहिलेलं असतं की तुम्ही संघ वेशामध्ये यावं, परंतु मी संघाचं काहीच म्हणजे कुठेच काही केलेलं नसल्या कारणानं मी मंगल वेशामध्ये जातो, म्हणजे कुर्ता पायजामा घालून मी तिथे जातो. तर याचा अर्थ मी संघाच्या शाखेतला माणूस किंवा संघाचा माणूस आहे असा प्रचार करणे, माझ्या समाजामध्ये माझी बदनामी करणे, हे एक वाईट कृत्य आहे. हे मी समाजाला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. एक पत्रक सिव्हिल ग्रुप ऑफ सिव्हिल सोसायटी फॉर नॉर्थ नागपूर या लोकांनी काढलेलं, वास्तविक त्या पत्रकामध्ये हे पत्रक मी तुमच्यासाठी दिलेलं आहे, त्यातलं शब्दांकन प्युअरली नितीन राऊत साहेबांचं आहे. कारण TV9चा एक इंटरव्ह्यू झालेला होता, ते एका गाडीवर त्यांनी आमचा दोघांचाच असा इंटरव्ह्यू घेतलेला होता. त्या TV9च्या इंटरव्ह्यूमध्ये नितीन राऊतांच्या सर्व म्हणजे प्रश्नांना मी सडेतोड उत्तरे दिली. त्यामुळे नितीन राऊत साहेब थोड्या वेळासाठी गांगरून गेले, घाबरल्यागत झाले, त्यांचा चेहरा पडलेला होता. इंटरव्ह्यूच्या नंतर ते सरळ थेट आपल्या गाडीत बसले आणि तिथून निघून गेले. आणि त्यानंतर 2-4 दिवसानंतर त्यांनी हे पत्रक काढलं. त्या पत्रकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की माननीय नितीन गडकरी साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी आमच्या उत्तर नागपूरला तरतम भाव ठेवत विकास केला नाही. वास्तविक पाहता गडकरी साहेबांनी मेट्रो काही तिथे थांबवली का कुठे? उत्तर नागपुरात मेट्रो गेली नाही, किंवा मेट्रो उत्तर नागपुरात उड्डाणपूल बनले नाही, किंवा उत्तर नागपूरमध्ये मोठ्या सडका बनल्या नाही, किंवा उत्तर नागपूरमध्ये जे काही कामं झालेली आहेत ती नितीन गडकरी साहेबांनी केली नाही असं नाही. पण माझ्या नेत्यांना बदनाम करण्याचा हा खोडसाळ नितीन राऊतांचा प्रकार. दुसरी गोष्ट, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आज जो मैंने पत्र परिषद इसलिए लिया कि जो पिछला विधानसभा चुनाव हुआ उत्तर नागपुर के अंदर में, तो इस विधानसभा चुनाव के अंदर में मुझे व्यक्तिगत रीत्या बदनाम करने के मेरे प्रतिद्वंदी उम्मीदवार है, उन्होंने हर संभव कोशिश की और उन्होंने झूठ नैरेटिव मेरे बारे में वहाँ पर फैलाए. सबसे पहला नैरेटिव ये है कि मैं बौद्ध समाज का न होते हुए मैं हिंदू हूँ और मातंग समाज से संबंधित हूँ. हालांकि ये जो प्रचार है पिछले 10 सालों से वो कर रहे हैं, हर चुनाव के अंदर में वो कर रहे हैं, लेकिन इस बारी से भी जो किया है, मैंने मेरे समाज के सामने समाज को मैं कौन हूँ ये अच्छी तरह से मालूम. मेरा धर्म जो है, मेरा धर्म बौद्ध है और मैं महार जाति से संबंधित हूँ, जो कास्ट वैलिडिटी से मुझे मिली है. तो मैं अनुसूचित जाति का हूँ और महार जाति का हूँ और बौद्ध धर्म ये मेरा धर्म है. मेरे पिताजी ने और माताजी ने 1956 के अंदर में 14 अक्टूबर को नागपुर की दीक्षा भूमि में आकर दीक्षा ली थी और मेरे स्कूल के सर्टिफिकेट के ऊपर में भी जात के कॉलम में बौद्ध लिखा हुआ है. लेकिन वैलिडिटी जब मुझे मांगने की बात आई तो मुझे वैलिडिटी महार जाति की मिली, जो अनुसूचित जाति के अंदर में इंक्लूड है. ये सबसे पूरा जो नैरेटिव है उन्होंने इस बारी से सेट किया है और पिछले 10 साल से वो चल रहा है. इसलिए मैं आपसे माध्यम से मेरे बौद्ध जनता को और मतदाता को ये बताना चाहता हूँ कि मेरा जो जात है और मेरा धर्म क्या है, इसके लिए ये मैंने आपके सामने विदित किया है. किसने ये नैरेटिव सेट किया? कारण इसके लिए सचिन झड़ापे की रिपोर्ट. Excellent Logistics Solution है one stop destination for all your transport courier tension. Local, domestic और international services है available. देश और दुनिया भर में होती है fastest delivery. Excellent Logistics Solution mainly डील करता है blood samples, plasma and many more medical samples.
So what are you waiting for? Call now Atul Gedavkar on 7972192735 पर. You can visit their office at near New English High School opposite Subedar Sabhagraha, Congress Nagar, Nagpur. So contact them and grab your parcel as soon as possible. 7972192735 7038969939 पर.